मी इथे घेतलं आहे चण्याचं पीठ. मी बनवणार आहे आज बटाटी भजी. तर चला तुम्हाला दाखवते रेसिपी. तर इथे आता मी थोडीशी हळद टाकणार आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपण मीठ, हळद आणि पीठ चण्याचं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की त्यात गुड्ड्या वगैरे व्हायला नकोत, म्हणून अशा प्रकारे मिक्स करून घेतोय. बघू शकता. त्यानंतर आता मी यात थोडं थोडं करून पाणी घालणार आहे. एकदम पाणी टाकणार नाही आहे, कारण की एकदम पीठ पातळ व्हायला नको, म्हणून थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आपल्याला यात. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून पाणी यात घालते आहे. असंच फेटून घ्यायचं आहे मस्त. गुड्ड्या झाल्या नाही पाहिजेत. तर बघू शकता इथे मी थोडं थोडं करून असं पाणी टाकलेलं आहे. तर अजून आपल्याला थोडं अजून पाणी घालायचं आहे त्यात. मस्त भजी अशी क्रिस्पी होतात आणि एकदम फुलतात आणि थोडे सॉफ्ट पण होतात. तर बघा आता असं फेटून घेतलेलं आहे मी पीठ. चांगलं फेटून घ्यायचं आहे मस्त. इथे आता बघू शकता चांगलं फेटून झालेलं आहे आणि एवढंच पातळ ठेवायचं आहे, नाही जास्त पातळ नाही जास्त जाड. तर आता आपण पीठ साईडला आता झाकण देऊन ठेवायचं आहे. जेवढं चांगलं तुम्ही पीठ फेटाल तेवढं चांगले भजी आपले तयार होतील. तर इथे आता मी झाकण देऊन साईडला ठेवलं आहे. 10 मिनटं तरी ठेवून द्या, 10 ते 5 मिनटं. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपण बटाट्याचे असे काप करून घेतो आहे. बघू शकता. पाणी या कारण घेतलेलं आहे की बटाटा लाल किंवा काळा पडला जातो, ते पडू नये म्हणून पण. आणि दुसरं एक आहे की बटाटा नरम असतो, स्लाईस झाल्यावर नरम पडतो, तर पाण्यात ठेवल्यावर तो कडक होईल. तर तुम्हाला मी कडक झाल्यावर सुद्धा दाखवेन. आता बघू शकता किती नरम आहे. कडक झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर इथे झालेले आहेत आता आपले 5-10 मिनटं. पीठ पण मस्त फुगलं, असे बबल्स आलेले आहेत पिठात सुद्धा. यात आपण थोडासा पण सोड्याचा वापर केला नाही आहे. आणि इथे आता बघू शकता तुम्ही बटाट्याचे कापसुद्धा कसे कडक कडक झालेले आहेत. तर आता पीठ पातळ न होण्यासाठी तर आपण हे काप आता आपण टिश्यूवर टाकून घेतोय. अशा प्रकारे टिश्यूवर टाकून घ्यायचे आहेत. बटाट्याचे काप पहिला जे पाणी लागलेलं आहे ते पिठात जाणार नाही आणि पीठ पातळ होणार नाही. या कारणामुळे आपण बटाट्याचे काप आहेत ते टिश्यूवर टाकून घेतोय. त्यानंतर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम आता झालेलं आहे मस्त. तर आता आपण एक एक करून यात मस्त पिठात बटाट्याचे काप बुडवून, बघू शकता अशा प्रकारे एकदम इथलवून घ्यायची आहे आणि सोडायचे आहे अलगद. अशा प्रकारे सोडून द्यायचे आहेत. जसे टाकले तसे वरती आलेले आहेत, बघू शकता. आणि एक साईडनं फुलले सुद्धा आहेत. तर आपण यांना पलटी करतोय. दोन्ही साईडनं मस्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता किती फुगलेले आहेत. असं वाटतंय की भजे नाही वडे बनवती आहे. मस्त असे पुरीसारखे गोलच्या गोल एकदम फुगलेले आहेत. तर दोन्ही साईडने आपण मस्त आता शिजवून घेतोय त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर तुम्हाला आवडली व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा. घरी ट्राय करा. तुम्ही बघू शकता एका साईडने मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर आपण एका साईडने आता शिजवून घेतोय. तर इथे आता आपले भजी एकदम रेडी होत आलेले आहेत. तर आपण काढून घेतोय. एकदमच आता झालेले आहेतच. बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि किती फुगलेत. असे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत, असं कुरकुरीत. बघू शकता किती छान झालेले आहेत भजी. एकदम असे पुरीसारखे फुललेले आहेत. आणि याच्यासोबत तुम्हाला ग्रीन चटणी जर खायची असेल ती खाऊ शकता किंवा दुसरंसुद्धा काही. जर ग्रीन चटणीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच कळवा.